परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी दिलेला सबका मालिक आत्मा हा संदेश आणि माऊलींचं विश्वात्मक कार्य संपूर्ण जगात पोहोचलंय। त्या अनुषंगाने आश्रमाचे भाविक आणि भक्त आश्रमाचे दूत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी विश्वात्मक कार्याचं गुणगान आणि महत्त्व सांगतात, ज्यामुळे अनेक लोकांना आणि विशेषतः नव्या पिढीला या कार्याची ओळख होते। नुकतेच संकुलाचे कला आणि अभिनय सहाय्यक व्यवस्थापक श्रीमान आत्मदर्शनजी बागडे सर यांनी 15 मे रोजी अत्यंत आनंदात भुवनेश्वर पुरी उडीसा येथे भेट दिली। त्या ठिकाणचे रहिवासी व विश्वात्मक कार्यातील निस्सीम भाविक श्री उदयान स्वाईन यांच्या सदनी आत्मचिंतन आणि सत्संग सत्र मोठ्या आनंदात संपन्न झालाय। यावेळी सत्संगाला सर्व माता भगिनी, पुरुष बंधू आणि चिमुकली मुले उपस्थित होती। यावेळी उपस्थित नवीन भाविकांना आत्मा मालिक ध्यानपीठ शैक्षणिक व वैद्यकीय कार्य याबद्दल माहिती देण्यात आली। सामूहिक आत्मचिंतन सत्र घेण्यात आले। आरतीनं सत्राची सांगता करून उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला। सदर सत्संगामध्ये सर्व चिमुकल्यांना ध्यानाविषयी कमालीचं कुतूहल होतं। त्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले होते। सत्रानंतर सर्व माता भगिनी आणि पुरुष बंधूंनी अभिप्राय सुद्धा दिला। सर्वत्र फक्त एकच जय जयकार झाला आणि तो म्हणजे आत्मा मालिक। तर अत्यंत आनंदात या प्रसंगाने तसेच आत्मा मालिकचा जयघोष उडीसा येथे नव्या पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी नकळत मोठी शिकवण देऊन गेला। तर श्रीमान आत्मदर्शनजी बागडे सरांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलंय आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।